नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्म वाचनात, कर्म विश्लेषणात आपण बघणार आहोत मार्च 2026 मध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कर्माचे पॅटर्न्स कसे दिसतायत. आपल्या सगळ्यांचंच आयुष्य हे ठराविक पॅटर्न्स मध्ये चाललेलं असतं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच गोष्टी, त्याच घटना काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात घडतायत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच या कर्माच्या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला त्याबद्दल फारशी माहितीच नाहीये. आपल्याला कोणी ते व्यवस्थित समजावूनच सांगितलेलं नाही, तर मग आपल्याला ते कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की कर्माचे हे पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह होऊ लागतात आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकायला लागतो. अवेअरनेस म्हणजेच मुक्ती हा ज्योतिषाचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणं हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या विश्लेषणात आपण मार्च महिन्यात मिथुन राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसतेय, कोणते जुने कार्मिक पॅटर्न्स ऍक्टिव्हेट आहेत, करंट लाईफमध्ये म्हणजे सध्याच्या लाईफमध्ये कोणते कर्म ऍक्टिव्ह आहे, तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायचंय, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे हे अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. हे कर्म विश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्ही नीट समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना तर कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. सुरू करूयात आजच्या कर्म विश्लेषणाला. मार्च महिन्यामध्ये मिथुन राशी भोवतीची एकूण ऊर्जा ही इमोशनल सेन्सिटिव्हिटी आणि इनर रिॲक्शन्स म्हणजेच मनातून येणाऱ्या प्रतिक्रियेवर आधारित आहे. हा महिना बाहेर घडणाऱ्या घटनांपेक्षा तुमच्या मनात होणाऱ्या इमोशनल रिॲक्शन्सवर जास्त प्रभाव टाकणारा आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्याचं साधं बोलणंही तुम्हाला अतिशय पर्सनल वाटू शकेल आणि त्यावर तुम्ही ओव्हर थिंकिंग करत बसाल. हा महिना तुम्हाला शिकवतोय की सिच्युएशन्सपेक्षा तुमच्या रिॲक्शन्सवर तुम्ही जास्त लक्ष द्या. तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजेच भूतकाळातील पॅटर्न्स आपण बघितले ना तर इथे एक जुना कार्मिक पॅटर्न इमोशनल डिपेंडन्सी आणि व्हॅलिडेशन सीकिंग यावर आधारित आहे. भूतकाळात तुम्ही अनेक वेळा लोकांकडून अपेक्षा ठेवून स्वतःला इमोशनली अटॅच करून घेतलं होतं आणि त्यातून हर्ट झाल्यावर स्वतःलाच दोष देत बसला होतात. उदाहरणार्थ तुम्ही कोणासाठी तरी एक्स्ट्रा एफर्ट घेतलेत, परंतु त्या समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला हवं तसा रिस्पॉन्स मिळाला नाही की मग तुम्ही हर्ट होता. ते तुम्हाला एक प्रकारचं रिजेक्शन वाटतं आणि हाच सेम पॅटर्न तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा होत राहिलेला आहे असं इथे दिसतंय. तुमच्या करंट सिच्युएशनमध्ये म्हणजे सध्याच्या आयुष्यात कोणते कर्म ऍक्टिव्ह आहे ते आपण बघितलं तर इथे इमोशनल रिॲक्शन कर्म ऍक्टिव्ह आहे असं दिसतंय. सभोवतालची परिस्थिती किंवा घटनांमुळे तुमच्या इमोशन्स पुन्हा एकदा ट्रिगर होतील, पण हे तुमच्यासाठी पनिशमेंट नाहीये तर कर्माचा अवेअरनेस लेसन आहे. याचा तुम्हाला एक अनुभव कसा येऊ शकतो तर अचानक एखाद्या जुन्या मित्राचा तुम्हाला मेसेज येईल आणि मग जुन्या सगळ्या आठवणी उफाळून बाहेर निघतील. भावनांची प्रचंड उलथापालथ तुमच्या मनात होईल. हे कर्म तुम्हाला इथे असं समजावून सांगते की अटॅचमेंट सोडायला शिकणं खूप गरजेचं आहे. आता परत त्यामध्ये गुंतून बसू नका. तुमचं करिअर, जॉब किंवा वर्कप्लेसमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि इमोशनल कम्युनिकेशन यावर आधारित असलेले काही इश्यूज येऊ शकतात. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला जर कोणी फीडबॅक दिला तर तुम्हाला असं वाटेल की ही व्यक्ती मुद्दामून करतेय, मुद्दामून मला टार्गेट केलं जातंय, असे विचार तुमच्या मनात येतील. या सर्व परिस्थितीत, या सर्व सिच्युएशनमध्ये तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे तर आपल्या भावना बाजूला ठेवून जी काही परिस्थिती आहे तिचा लॉजिकली विचार करा. हा महिना तुम्हाला इमोशनल प्रोफेशनलिझम शिकवतोय. रिलेशनशिप्स हा या महिन्याचा तुमच्यासाठी मुख्य कार्मिक ट्रिगर आहे. या महिन्यात तुम्हाला काय अनुभवायला मिळेल की तुम्ही आपल्या पार्टनरला मेसेज केलात आणि समोरनं लवकर रिप्लाय आला नाही की तुम्हाला मनातून घाबरल्यासारखं होईल, भीती वाटेल, त्या रिलेशनशिप बद्दल डाऊट्स तुमच्या मनात क्रिएट होतील किंवा एखादी जुनी प्रेम कथा आठवून तुम्हाला उगीच अस्वस्थ व्हायला होईल. हे कर्म तुम्हाला इथे शिकवत आहे की प्रेम म्हणजे इमोशनल डिपेंडन्सी नसून इमोशनल स्टॅबिलिटी असते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अपेक्षाच कमी करताना तेव्हा मग सफरिंग पण ऑटोमॅटिकली कमी होतं.
मनी फ्लो आणि फायनान्शियल स्टेटस बद्दल बघितलं तर इथे असं दिसतंय की पैसा येत जात राहील, परंतु त्यावरची इमोशनल इनसिक्युरिटी मात्र जास्त दिसून येते. उदाहरणार्थ, एखादा छोटासा अनएक्सपेक्टेड खर्च झाला तरी तुम्ही फ्युचर बद्दल खूपच अँक्शस व्हाल. म्हणजे आता फ्युचरमध्ये कसं मॅनेज होईल, कसं प्लॅनिंग करायचं, हे विचार तुमच्या मनात येत राहतील. कर्माचा हा धडा तुम्हाला शिकवतोय की पैशावर भावनिक भीती न बाळगता प्रॅक्टिकल प्लॅनिंग ठेवा. दॅट्स इट. मग असे हे छोटे छोटे अनएक्सपेक्टेड खर्च जरी आले ना, तरी मग पुढे फ्युचरमध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही. याच सगळ्या इमोशनल स्ट्रेसचा प्रभाव तुमच्या शरीरावर पण जाणवू शकतो. उदाहरणार्थ, ऍसिडिटी, स्लीप डिस्टर्बन्स किंवा फटीग किंवा हेडेक हे स्ट्रेस रिलेटेड इश्यूज या महिन्यात तुम्हाला दिसू शकतात. आणि मग त्यावेळेला तुम्हाला पटेल की शरीर हे मनाचा आरसा असतं. भावना शांत केल्या की शरीर, आपलं आरोग्य आपोआप सुधारतं. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन काय आहे, तर इमोशन्स आर एक्सपिरियन्सेस, हे तुम्ही लक्षात घ्या. इमोशन्स म्हणजे अनुभव असतात, ही तुमची आयडेंटिटी नाहीये. हे एकदा तुम्हाला समजलं ना की मग कार्मिक सफरिंग संपायला सुरुवात होते. एकंदर मार्च महिना हा मिथुन राशीसाठी सिच्युएशन बदलण्यासाठी नाही, तर तुमची रिॲक्शन बदलण्यासाठी आहे. लोक तसेच राहतील, घटना तशाच घडतील, पण तुम्ही कसं रिस्पॉन्ड करताय यावर तुमचं कर्म डिपेंड असेल. जिथे तुम्ही इमोशनल अटॅचमेंट सोडता, तिथेच कर्म रिलीज व्हायला सुरुवात होते. आजचं हे कर्म विश्लेषण, आजचं हे कर्म वाचन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कर्म विश्लेषणात. श्री स्वामी समर्थ.